ना लागलेला आहे. आकार तळण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन येत आहे. कापण्या. कापण्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: एक पातेले चाळलेले गव्हाचे पीठ, एक वाटी गूळ, एक वाटी पाणी, 3 चमचे बेसन पीठ, 1 चमचा खसखस, 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा खायचा सोडा, 1 वाटी तेल आणि हे मीठ. कृती: आता आपण पीठ तयार करूया. 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी हे आपण एका पातेल्यात गार पाण्यातच आपण एकत्र करणार आहे. मिडी एका पातेल्यात गूळ आणि पाणी एकत्र केलेलं आहे. यातच माझा पूर्ण गूळ विरघळलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे विरघळण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. त्यासाठी मी आधीच हे गूळ आणि पाणी एकत्र केलेलं विरघळण्यासाठी आपण एक परत घेतलेली आहे. त्यामध्ये त्या परातीत हे एक पातेलं गव्हाचे पीठ आपण यात टाकणार आहे. या गव्हाच्या पिठात 3 चमचे बेसन पीठ, हळद त्यात आपण टाकणार आहे. 1 चमचा सुंठ पावडर सुद्धा आपण यात टाकणार आहे. अर्धा चमचा खायचा सोडा, पण 2 चमचे तेल टाकणार आहे. आणि ह्यात आपण हे चवीनुसार मीठ टाकणार आहे. आपण हे सर्व चांगले एकत्र करणार आहे, मिक्स करून घेणार आहे. यामध्ये गूळ आणि पाणी हे एकत्र केलेलं मिश्रण आपण हे यात ओतणार आहे. आपण ह्याच पाण्याने आपल्याचं पीठ हे मळणार आहे. आपण दुसरं पाणी ह्याला वापरणार नाही. या पाण्यातच ही पूर्ण कणिक आपण यात भिजवून घट्ट शिराची घेणार आहे. तुम्ही बघू शकता की ह्याचा छानपैकी गोळा झालेला आहे. आपण थोडेसे तेल टाकून तेल लावून झालेलं आहे. आपण हे 10 मिनिटासाठी याचं पीठ हे आपण झाकून ठेवूया. त्याला हे आपली कणिक आता चांगली भिजलेली आहे. आता आपण हे छोटे छोटे गोळे करूया. आपली लाटी लाटून झालेली आहे. त्याच्यावरून आपण आता ही खसखस टाकणार आहे आणि हे अलगद हाताने आपण हे बेलण्यातून फिरवून हे आपण दोन्ही साईडनं हे टाकून आपण त्याच्यावर ते आपण हे चाकूने कट करून घेऊ. असा आपण ह्याला हा कापण्याचा आकार देणार आहे. तेल आपले कडलेलं आहे. त्यामध्ये आपण हे थोड्या थोड्या कापण्या सोडूया. आपल्या कापण्या तयार झालेल्या
आहे. अशा प्रकारे आपण हे उरलेल्या सुद्धा कापण्या तळून घेणार. तयार आहे. खाण्यासाठी तयार आहे कापण्या. ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा, कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.